राज्यामध्ये 2,31,000 शेतकरी असे आहेत ज्यांच्या नावाच्या नोंदी 7/12 नाही, प्रॉपर्टी कार्डमध्ये नाही, पण त्यांची वहिवाट आहे, शेती त्यांच्या ताब्याखाली आहे। मग अशा 2,31,000 शेतकऱ्यांची शेतजमीन त्यांच्या नावाने करणे याकरता एक आढावा बैठक ही ठेवलेली आहे। आमचे जमाबंदी आयुक्त यांनी पुढच्या 3 महिन्यामध्ये हे सर्व ज्यांच्याकडे शेती आहे पण नाव नाही 7/12वर त्या सर्वांसाठी एक सॉफ्टवेअर तयार करून एक योजना तयार करून 2,31,000 शेतकऱ्यांच्या नावे त्यांचं प्रॉपर्टी कार्ड 7/12 करून देण्याची योजना आहे। सोबतच राज्यामध्ये आदिवासी शेतकऱ्यांना जो वनपट्टा मिळाला आहे, पण 60,000च्या वर असे शेतकरी आहेत जे आदिवासी आहेत पण त्यांच्या नावाने प्रॉपर्टी कार्ड नाही, केवळ कुठेतरी ग्राम वन हक्क समितीकडे नोंदी आहे। या सर्व शेतकऱ्यांना आता नवा जसं 7/12 आहे तसा 7ई आणि 12ई आता आदिवासी शेतकऱ्याकरता आम्ही लागू केलेला आहे। राज्यामधल्या सर्वच आदिवासी शेतकऱ्यांच्या वनपट्टे धारकांना 7ई आणि 12ई लागू करणार आहे। सोबतच आता भूसंपादन प्रक्रियामध्ये जर एका 7/12वर 4 नावं असतील 4 भावांचे किंवा वेगवेगळे नावं असतील तेव्हा जमीन संपादन करताना एकत्रित मोबदला निघतो, त्यामध्ये वाद तयार होतात। आता आम्ही निर्णय घेतलेला आहे की जमीन संपादन करताना पोट हिस्सा जो आहे तो पोट हिस्सा आधी करायचा आणि मगच त्या ठिकाणी जमीन संपादन करायची, जेणेकरून मोबदला वाटप करताना वाद तयार होणार नाही। त्याचे शासन निर्णय मी आणलेला आहे। आजपासूनही अंमलबजावणी करण्याची योजना आम्ही तयार केलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे भूसंपादन झाल्यावर वाद होणार नाही आणि पोट हिस्साधारकांना सारखा मोबदला मिळेल, जेवढी वहिवाट आहे तेवढा मोबदला मिळेल, ही योजना आम्ही तयार केलेली आहे। याकरता जमाबंदी आयुक्ताकडे बैठक आहे, सोबतच IGRकडे या राज्यामध्ये 60 मॉडेल मुद्रांक कार्यालय आम्ही उघडतो आहे। 20 तारखेला संध्याकाळी 6 वाजता पुण्यावरून आम्ही सुरुवात करतो आहे। हे मॉडेल ऑफिसेस जसं आपलं व्हिजाचं ऑफिस आहे, जसं पासपोर्ट कार्यालय आहे त्याप्रमाणे असणार आहे। व्हिजा कंपनीलाच हे काम मिळालेलं आहे। यातनं एक सुसज्ज नोंदणी विभागाचे मुद्रांक कार्यालय ज्या ठिकाणी रजिस्ट्री होते ते 60 कार्यालय या राज्यामध्ये होऊ घातलेले आहेत। त्यातनं एक आधुनिकीकरण या ठिकाणी होते आहे। सोबतच आम्ही आता राज्याचं मायक्रो झोनिंग करतो आहे। आताचा झोन जो आहे, एखादा रेडी रेकनर काढायचा असेल तर अर्धा किलोमीटर 1 किलोमीटरचा एरिया रेंजमध्ये येतो, त्याचं रेडी रेकनर करतं। म्हणजे एखादी जर 5 स्टार प्रॉपर्टी असेल त्याचा रेट बाकी छोट्या घरांनाही लागतो। त्यामुळं जसं जसं त्या ठिकाणी प्रॉपर्टी कार्ड आहे, प्रॉपर्टी कार्ड वाईज आणि प्रत्येक प्लॉट वाईज मायक्रो झोनिंग करून प्रत्येक घराचा रेडी रेकनर वेगळा असेल। त्यामुळं प्रत्येकांना त्यांच्या घराचे प्रॉपर्टी ही किती किमतीची आहे ती कळणार आहे। त्यामुळं मायक्रो झोनिंग या राज्यामध्ये लागू करतो आहे। मुंबईमध्ये मायक्रो झोनिंगची प्रक्रिया पूर्ण झाली। आता पुण्यामध्ये सुद्धा CTS वाईज प्लॉट वाईज मायक्रो झोनिंग होणार। त्यातनं एक रेडी रेकनरचा एक मोठा प्रश्न जो भेडसावतो आहे जनतेला तोही सुटण्याचा प्रयत्न आहे। राज्यामध्ये पुढच्या काळामध्ये डिसेंबरमध्ये आमचं राज्य हे 15 दिवसाच्या मोजणीवर येणार आहे आणि डिसेंबरमध्ये आम्ही कायदा आणतो आहे, आधी मोजणी मगच रजिस्ट्री नंतरच फेरफार। मोजणी झाल्याशिवाय आता कुठलीही रजिस्ट्री करता येणार नाही आणि त्यामुळे या राज्याची फसवाफसवी आहे, कारण स्पॉटवर वेगळंच आहे, रजिस्ट्री वेगळीच आहे। त्यामुळे नोंदणी करताना मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये आधी मोजणी झाल्याशिवाय नोंदणी करायची नाही आणि नोंदणी झाल्यानंतरच फेरफार घ्यायचा, हाही त्या ठिकाणी एक मोठा निर्णय राज्य सरकार आम्ही करतो आहे।
सर, याला जोडून तुम्ही दस्त नोंदणीपूर्वी आधार कंपल्सरी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिलेला आहे. त्या संदर्भात कधी निर्णय? आता आम्ही तातडीनं पुढच्या आठवड्यात वगैरे दिसेल आपल्याला दस्त नोंदणीला आधार कार्ड आम्ही लिंक करतो आहे. आधार कार्डशिवाय दस्त नोंदणी होणार नाही हा निर्णय करतो आहे. आणि या राज्यामध्ये शेतकरी फक्त शेतजमीन खरेदी करू शकतं. तो कायदा ऑलरेडी आहे, त्या कायद्याचं पालन होत नाही. राज्यामध्ये शेती जमीन घ्यायची असेल तर शेतजमीन त्याच्याकडे असली पाहिजे. देशात कुठेही शेतजमीन असली पाहिजे. पण काही प्रकरणामध्ये शेतजमीन घेताना ज्यांच्याकडे शेतजमीन नाही तो शेतकरी नाही असाही व्यक्ती या ठिकाणी व्यावसायिक लोक आता शेतजमिनी खरेदी करताय. त्याच्यावरही आळा आणण्याचं आम्ही काम करतो आहे.